नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे। आज नऊवारीचा पार्ट 5वा आहे। त्याच्यात कमरपट्टा कसा काढायचा तो मी तुम्हाला सांगते आजच्या व्हिडिओमध्ये। आधीचे चारही व्हिडिओ पहा आणि त्यानंतर हा लास्टचा पार्ट असणार आहे। तर मी हा टेप ठेवलाय, पूर्ण साडी शिवल्यानंतर हा टेप ठेवायचा आहे। ह्याची कमर नगते 40, ऑलरेडी ह्याची कमर असते 36, 35, 4-5 इंच आपण लूजिंग मध्ये घेतो, कारण आपण पायजाम्यावरती हे काढतो। आणि शीट आहे 36, कमीत कमी जितकी शीट आहे तितकी कमरपट्टा निघाला पाहिजे। तर हे असं माप घ्यायचं, त्यानुसार तो कमरपट्टा काढायचा। कमरपट्ट्याची उंची आणि रुंदी मी तुम्हाला दाखवते। तर कमरपट्टा काढताना हा जो मेन पार्ट आहे तो आहे खालचा प्लेट घेतलेला आणि हा वरती राहिलेला कपडा असतो। तर ही आपला कमरेचा जो हे बेल्ट आहे तो 3.5 इंचाचा पाहिजे, तर 7 इंचापर्यंत आणि शिलाईमध्ये अर्धा इंच, म्हणजे हे फोल्डिंग, हे बॉर्डर। कधी कधी तुम्ही 2.5, 3 जसं घेताय तसं। तर ह्याचं मी हे घेते, हे बरोबर 7.5चं कटिंग करायचं आहे आणि त्यानुसार हा कमरपट्टा निघणार। जसं तुम्ही मार्क करून घेतलंय तसा हा कट करत जायचंय आणि तुम्ही मार्क पूर्ण करून घेतले तरी चालेल, किंवा तुम्हाला सवय आहे सरळ कट करायची तर कट करू शकता। जेव्हा आपण सुरुवातीला असतो तर मार्क करून घ्यायचं आहे, तर हे सरळ मार्क केलेलं तुम्ही असं कटिंग करत जायचंय। कारण कमरपट्टा हा व्यवस्थित आणि ही बॉर्डर समोर यायला पाहिजे। डायरेक्ट अगर तुम्ही कट करणार असतील तर तुम्हाला जमत असेल तर करू शकता, पण सगळ्यात उत्तम आहे की मार्क करून घ्यायचं। मी मार्क करूनच कट करते आता सुद्धा, कारण अंदाजाने कट केलं तर कमी जास्त होतं आणि त्याच्यात म्हणजे इथे इकडे 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 असं थोडंफार कमी जास्त झालं तरी त्याची फिनिशिंग येत नाही। तर तुम्हाला हा मी टेप दाखवते, बरोबर 20, म्हणजे 40 आहे तर त्याचा अर्धा 20, आणि हा कट केला। त्याच्यानंतर हा फोल्ड त्याच्यावरती ठेवला आणि मग हा सरळ आता कट करून घेते। हा व्यवस्थित असं जे कटिंग केलं आहे ते पाहायचं आहे, त्यानुसार आपणाला कट करत जायचं आहे। चुन्नट काय येतंय कमरपट्ट्याला बऱ्याचदा विचारतात, कारण हा भाग अगर बॉर्डरचा जो आहे तो खेचलेला असेल तर एखादं चुन्नट येऊ शकतं, तेही लक्ष द्या। आणि इथं कातरताना अगर वाकडं तिकडं झालं तर तिथं एखादी प्लेट येऊ शकते, हे रिझन आहे। आणि तुम्हाला व्यवस्थित हवं असेल तर जेव्हा शिलाईचं व्हिडिओ येईल त्याच्यात मी सविस्तर सांगेन की कमरपट्टा कशा पद्धतीने लावायचा। तर ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक असतात, आपणाला वाटतं की खूप असं इजी आहे, पण हे सगळं ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षपूर्वक केले तर तुमच्याकडून ह्या चुका होत नाहीत। कमरपट्टा खूप सिंपल पद्धतीने आपण कटिंग करतो, पण कटिंग करताना समजा इकडून आता 7.5 आहे, हा अगर 7.5 आहे, कट करता करता तुमचा 7ला गेला, 7.15ला गेला, तर ही जी आहे ही जी आहे क्रॉस येतं, मग क्रॉस आलं की गेलं, फिनिशिंग गेलं कमरपट्ट्याची। खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। हा आपला कमरपट्टा पूर्ण कट करून झाला। मी ह्याला सिंगल आहे तो डबल करून दाखवते। हे पहा, हा असा आपला कमरपट्टा। ही एवढी आपली कमरपट्ट्याची बॉर्डर वरच्या बाजूला दिसणार, ते आतल्या बाजूला दिसणार। कमरपट्ट्याला वरती ही बॉर्डर दिसलीच पाहिजे। खूप सुंदर असा प्लेन असा कमरपट्टा यायला पाहिजे। दुसरी साडी आहे जी रेडी आहे, त्याचा मी तुम्हाला कमरपट्टा दाखवते। कुठंही इथे चुन्नट येत नाही, एकसारखं दिसतंय हे जे आहे हे अशा पद्धतीने। तर आजचा व्हिडिओ नऊवारीचा कमरपट्टा कसा काढायचा, म्हणजे कमरेचा जो बेल्ट बोलू शकता किंवा कमरेचा नेपा बोलू शकता, बरेच वेगवेगळे ह्याला नाव आहेत। तर हा आपला कमरेचा जो नऊवारीचा आहे महत्त्वाचा पार्ट आहे, कारण ह्याच्यात अगर कमी जास्त झालं तर तुमच्या साडीचा पूर्ण लुक चेंज होऊ शकतो। कारण हा समोरचा प्लेट, मागचा काष्टा व्यवस्थित यायला पाहिजे, हा नेपा व्यवस्थित यायला पाहिजे आणि पूर्ण ही जी आहे एकसारखी प्लेन भाग यायला पाहिजे। तर हा नऊवारीचा कटिंगमधला साडीमधला हा 5वा पार्ट आहे।
पाचही व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन पहा आणि शिलाईचे व्हिडिओ लवकरच येतील. व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.